कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. टीव्ही स्टार म्हणजे तुमच्या डोक्यात काय कल्पना आहेत? श्रेया सरांसारखं म्हणजे थोडस आम्हाला पण ऍक्टिंग वगैरे करायला मिळेल म्हणजे हे सगळ्यांनाच ऍक्टर व्हायचंय. याला व्हायचं हे बोलत होता त्या दिवशी. पंकजला ऍक्टर बनायचं, त्यामुळे पंकज खूप एक्साइटेड होता की आज काय होणार. प्रत्येकाला इकडे यायचं आहे. हे दोघं मगापासून खूप गप्प बसले. होय का? अथर्व, उठा उठा, या, अथर्व उठा. साहेब उठा. आणि रेवती या 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 जरा आपण काय करूया आता ही सिच्युएशन ठेवूया. राबून पण आता थोडा आलेला रोमॅन्स पाहिजे दादा. होणार ना. आता थोडा होणार. रोमॅन्स पाहिजे. मला विदाउट रोमॅन्स काही जमत नाही. काय घातली आता रोमॅन्सचं सीन आहे. एक गर्लफ्रेंड आहे तुझी तिकडे? हाय की आहे की? काय नाव तिचं? नाव नाही हाय. नाव नाही म्हणजे बरं तू प्रेमाने काय हाक मारतोस? तिला मी 23-14 म्हणतो. 23-14 म्हणजे 23-14. काय? माझा बर्थडे डेट 23, तिची 14. 14 होय. वा वा वा. 23-14 कमाला. तुझं नाव घेत नाहीये पण त्याच्या डोळ्यात तुझ्याबद्दल प्रेम दिसतंय. बरं ही तुझी 23-14 आहे. चल. असं समज सुरू. आपली 23-14 आहे सुखरूप तिकडे आहे की नाही, पण ती जेव्हा तुझा हा रोमॅन्टिक सीन बघेल तर तिला पण खूप मजा आली. चप्पल काढेल माझ्या मनात नाही, असं काय केलं तिकडे. तिला सांगू अरे ऍक्टिंग आहे. 23-14 मी आहे इथे, माझं लक्ष आहे नी. आता हे जे आहे हे माझे खरे केस नाहीयेत, ही माझी खरी मिशी नाहीये आणि हे बोलता बोलता अय्या. मिशी निघाली. आणि मुद्दा तोच आहे, खूप भूक लागली पण तिने स्वयंपाक केला नाही. आणि शृंगार हा, आणि रोमॅन्टिक हा. रोमॅन्टिक एकदम. अगं रेवती जेवाय काय केलंय का ग? हा जेवायला ते ना मी दिवसभर झोपत होती यार, काय सांगतेस? विसरली. आता काय आपण बाहेरून ऑर्डर करूया प्लीज. बाहेरून तुला आवडेल का? हा पण तुला जे आवडतं ते आपण ऑर्डर करूया. मला आवडती केवढ्याची आमटी, भेटेल का? खेवड्याची आमटी हो करू. पण ऐक ना, हा तू काय आलं मला असं कामावर लावतोय की ऑर्डर कर आणि हे कर. मग फिरायला जायचं का? फिरायला हा चालेल. मग नवीन नवीन काय घेऊन देशील मला? नवीन काय घ्यायचंय तुला? काय आवडतं तुला? शॉपिंग करूया. करूया की, चला की. पगार बी झालाय माझा आत्ताच. अरे वा. झालं संपलं जेवण सोडून हे असं पण जमलं की रे, जमलं. आणि तुला सांगते आता 23-14 पण छान वाटलंय कारण शॉपिंगचा विषय काढला. त्यामुळे जिंकलंस ना मित्रा. तिला क्या तर काय बात. माझं काय भारीच वाटतं पण सगळं. तिकडे गेल्यावर तुला तर तिला शॉपिंगला न्यायला लागणार आहे हे लक्षात ठेव. नेऊ की त्याला काय एवढं? हा. बरं बसा चला. थँक्यू Very nice, very थँक्यू. nice, very nice. बरं आता मला सांगा, आपण हे जे आपल्याला काही डायलॉग्स दिलेले आहेत, सगळ्यांनी अनेक मराठी सिनेमे पाहिले असतील, बरोबर आहे? तर त्या मराठी सिनेमातले काही डायलॉग्स म्हणून दाखवायचे. ठीक Come on, आहे? come on. पहिलं कोणाचं सांगा? तू आला. चल. हा, शाबाश. तू लय भारी सिनेमा पाहिला होतास, मस्तीची पिचकारी गाणं आहे तोच काय? बरोबर पाहिलायस ना? तोच गाणं ऐकले. बरोबर गाणं ऐकलं. मग आता त्या सिनेमातला डायलॉग आहे आणि तो डायलॉग तुला म्हणून दाखवायचा आहे. डायलॉग असा आहे, हा चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम, या चेहऱ्याने तुझी झोप नाही उडवली तर माऊली नाव नाही लावणार, आपला हात भारी आपली लाद भारी चमायला. आपलं सगळंच लय भारी. हा चल म्हण. हा चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम, या चेहऱ्याने या चेहऱ्याने सगळ्यांचे झोप उडवलेत. बरोबर आहे. हा आपला हात भारी, आपली लात भारी, आपलं सगळंच लय भारी. नॉट बॅड, नॉट बॅड. पण तुम्हाला हे कळलं असेल की आपल्याला डायलॉग ऐकताना इतकं सोपं वाटतं पण ते म्हणणं लय अवघड आहे. लय अवघड आहे. मग आता तुझीच पाळी आहे, ये की. हा चेहरा संग्राम लक्षात ठेव. याने अनेकांची झोप उडवली ह्यानी अनेकांची झोप उडवली. आपला हात भारी, आपली लाट भारी आणि सगळंच भारी. पहिल्यांदाच मालिकांच्या सेटवर गेल्यावर आणि कलाकारांसोबत अभिनय केल्यानंतर आपले गावरान ब्रोज भारावून गेले. त्यांना तिथे कसा अनुभव आला, चला पाहूया. अरे काकाला खुर्ची आहे, छत्री तुला ऊन लागेल ना म्हणून छत्री आणली. द्यायला. काका म्हाताऱ्याचा नाही झाला. छत्री मला द्या, मला लाजवू नका तुम्ही. मी काय ह्याने लागते ती मला दे. ही बापाची परी. मग दोघांनी पण छत्री पकडली होती आणि मी साईडला होती कुठेतरी असं, "ए, मला पण द्या, मला पण द्या." ही पापाची परी ह्यांना वाचवा. चाला घर बघ केवढं मोठा आहे.
हो हो. घर बघितलं आणि हिने म्हणलेत की इथं शूट होणार आहे तुझं. खरंच काय म्हणलं? आला म्हणलं क्वालिटी वाढली आहे माणसाची. मी या शोचा डिरेक्टर महेश खेरणार. ओके. आणि तुमचं वय 45 ते 50. तिने सांगितलं की मी डायरेक्टर आहे. तेव्हा हा कुठेतरी शांत झाला, असं मागे गेला, केला कळालं की अरे डिरेक्टर आहे. आज शिवामुळे आपल्या सर्व आनंदात आहे. खरं तर तिच्यामुळे आपल्या आईबाबांचा जीव आपल्या नाही, तुझ्या. हा, तुझ्या. ऐक ना ऋषिकेश, जे एज लक्षात घेते कॅरेक्टरचं वय 55 ते 50 पर्यंत आहे, तर त्या हिशोबाने थोडंसं बॉडी लँग्वेज येईल. ओके. आज शिवामुळे आपण आनंदात आहोत. काय खरं तर तिच्या पण पाठ केलेलं ते विसरलं. म्हणलं एकदा वाचू द्या मला, करतो. चलो आशिष सर आले. किती नंबर वाटते राहू द्या, आपण हे जाऊ दे. आपण काही ते वाक्य बिक्य जाऊ दे. लक्ष्मण काकाचा रोल तर होता आणि ऍक्टर तर तिने मोठा आहेत. आपण आहे कुठल्या झाडाचा पाला. मला आता कसं करायचं तेच कळून झालं. मग तिने म्हणले काय नाही होत, जाऊ दे. मला असं वाटतं तू हे वाक्य विसरून जा. तुला माहिती ना काय बोलायचं. हा बरं. हा तसं तुझंच बोल. रोल कॅमेरा, रोल साऊंड, ऍक्शन. शिवामुळे आज किती आनंदात आहे बघ घर आपलं. शिवामुळे तुझे आई बाबा वाचले. खरंय. मग शिवा गुंडांच्या ताब्यात आणून सोपं नव्हतं. शिवा होतं म्हणून शक्य झालं. ती पोरगी गुन्हे आहे. तिला काळजी घे, तिचं लक्ष दे, तिला आपल्या घरातली दर्जा दे. हो. तिची ते आपण सगळं तिच्या हातात देऊ. त्याचं वागणं बोलणं समजून घे. हो अगदीच. हां. आणि आमचं काही चुकलं बिकलं तर तुम्ही आहातच ना काका आम्हाला बरोबर करायला. आपली माणसं आहेत, घाबरायचं काम नाही. ज्या गोष्टी बोलायच्या आहेत त्या गोष्टी न करायच्या असतात. खरंय, अगदी खरं. मग शिवाला आणायला केव्हा जाणार आहे? शिवाला आणायला जातो ना आता. जा ना बरं. जातो. बरं सीतामाई बोलवत होती. कट इट. कुणाला डोळा मारला? असं काय केलं? सीतामाई बोलला ना तुम्ही. सीतामाई बोलू. हा सीताई आहे त्या. सीताई आहे कटिंगला घेऊ. सीताई. हा. सगळं व्यवस्थित चाललेलं. ते शेवटला सीता आई काय सीतामाई यात जरा कन्फ्युज होतो. सीताई हा सीताई होती. अजून पण जमत नाहीये ते. हा, इथून परत करू, इथूनच करूयात परत. ओके 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 ओके. चलो रेडी. ओके. कोण आहे? सीताई. ऍक्शन. काका तुम्ही आहात ना आमच्याबरोबर. आम्ही कुठे चुकलो, आमच्याकडनं काही वाईट झालं, चुकीचं घडलं, तुम्ही आम्हाला एकदम बरोबर काय ते सांगाल. नाही, आपली माणसं आपल्या पैसे असतात. ज्या गोष्टी घडायच्या आहेत म्हणजे ज्या बोलायच्या आहेत त्या करायच्या नाहीत. त्या करून दाखवायच्या असतात. खरंय. मग शिवाला आणायला केव्हा जाणार आहे? शिवाला आणायला जातो ना आता. जा ना बरं. जातो. बरं ते राहू दे. सीताई हुडकत होती घरात. बेडरूम मध्ये जाऊन बघून ये बरं. जाऊन बोलवत होती हा आतमध्ये. हा बेडरूम मध्ये बघून या. बर जाऊन बघून येतो मी. काय झालं माहिती काय, सगळा प्रकार बघून डिप्रेशन मध्ये गेल्यात. अरे बापरे. बघून ये बरं. काळजी घेऊ नका म्हणून सांग. हो हो नाही मी बोलतो तिच्याशी. हा जाऊन. काळजीच नका करू. आलोच मी. हा, या. तुम्ही येतो. नाही तुम्ही या. आलोच मी. काय टेन्शन घ्यायचं नाही म्हणून सांगा. नाही अजिबात नाही. हा. ओके कट इट. परफेक्ट. चलो सीन डन. पॅकअप. परत तिथनं कट केलं आणि तिथनं चालू केलं काय सगळं एंडच केलं. काकाचा रोल सपवूनच टाकला आणि त्यासनी परत म्हणलो काकाचा रोल देऊ नका. कुठं कोणाला मारायचं असलं, कोणाला फायटिंग असली तर रोल द्या. फर्स्ट टाइम सेटवर आलेला हा. मला वाटलं थोडंसं समजून घेतील याला, पण असं काहीच नव्हतं. कशाचं काय डोक्याला ताप झाला. ऍक्टिंग करणं सोपं नाही. हे कुणाचं बी काम नव्हतं. मला कुस्ती खेळायला लावली असती 2 मिनिटात खेळ असते इथं. बोगस पत्र पाडलं असतं आणि ऍक्टिंगमध्ये एका सेकंदात पाडलं असतं मला तिने. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.